लोकांना त्याचे मूलभूत कर्तव्य, अधिकार आणि त्यांचा विकास करायचा असेल तर त्या उद्देशानं ह्या निवडणुकीची या ठिकाणी किती गरज आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहणं खऱ्या अर्थानं किती गरजेचं आहे ही सांगणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्यासमोर वंचित बहुजन आघाडीनं अतिशय सक्षम असा उमेदवार दिलेला आहे. जितेंद्र साहेब त्यांच्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक असेल, त्या ठिकाणी सामाजिक उन्नतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी नेहमी प्रयत्नशील असतात. पक्षानं खऱ्या अर्थानं त्यांचं सामाजिक, सांस्कृतिक, सामाजिक काम बघून त्यांना पक्षाची उमेदवारी दिलेली आहे. आणि ह्या बाहुली गटातील असणाऱ्या 15 जी गावं आहेत त्यामध्ये 2 गट ग्रामपंचायती आहेत. असे मिळून 17 गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शिलेदारांना या ठिकाणी नम्र आव्हान आहे. येणारा काळ अतिशय जोखमीचा आहे. तुम्ही बघताय आजकालची परिस्थिती, भारतीय संविधानाचा सरनामा हाच वंचित बहुजन आघाडीचा खरं जाहीरनामा आहे. आणि जगात सर्वोत्तम संविधान देण्याचं जे या ठिकाणी काम केलेलं आहे ते विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे नातू या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये सगळ्याला आवाहन करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व शिलेदारांनी ही निवडणूक या ठिकाणी हातामध्ये घ्यायचे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालणारी ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी अतिशय ताकदीने ह्या गटामध्ये लढेल अशी मी आशा करतो. खऱ्या अर्थानं आपल्याकडं या ठिकाणी विचार केला, या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास केला बाहुली गटाचा, तर सगळा भाग हा नदीकाठचा भाग आहे. या ठिकाणी संपन्न असा असणारा भाग आहे. त्यातच भाळवली गाव हे खरं स्वावलंबी, स्वयंपूर्ण असणारं पूर्वगामी विचाराचं गाव आहे. आणि आम्हाला फार अपेक्षा आहेत भाळवणीकडून, या गावाकडून, या गटाकडून की खऱ्या अर्थानं या प्रस्थापितांच्या जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांच्यावर लवचिकता ठेवून युती करण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्व मतदार बंधू भगिनी, पत्रकार, मायबाप सर्वांचं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सभेला आला, आमचे विचार ऐकले, आमचे मोडके तोडके काय विचार ऐकले. आम्ही नवीनच आहे, गावगाड्यातील पोर आहे, निर्मिळा असंच आहे. आमच्या गावात 2 उमेदवार आहेत, दोन्ही माणसं उमेदवार आहेत, पण विचाराची प्रतारणा नाही. लक्षात ठेवा, विचार तर घेऊन आपण पुढे जाणारे लोक आहे. तर सर्वांनी या ठिकाणी इथं आला, उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच तुम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. येणाऱ्या 5 तारखेला नक्कीच या ठिकाणी तुम्ही अगदी ताकदीनं ही निवडणूक हातात घेऊन जितेंद्र भाईंना ताकद द्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.